जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। इचलकरंजी वस्त्र नगरीला श्री मनोहर रेडेकर यांनी दिला एक नवा आदर्श। आजवर शाळेतून सहल जातेली पाहिली, मित्र मैत्रिणी सोबत ट्रिपला जातेली पाहिली, कुटुंबासोबत ही सगळेजण जातातच, पण आपण व्यवसाय करत असताना आपल्या कुटुंबापेक्षाही आपल्या कर्मचारी यांची अडीअडचणी समजून घेणे, त्यांच्या सुखदुःखात विचार करणे हे तर सगळेच मालक करतात, पण त्याही पलीकडे जाऊन आपल्या कामगारांना थोडासा आनंद मिळवून देण्यासाठी आपल्या व्यवसाय 2 दिवस बंद ठेवून त्यांच्या सोबत आपण ही सहलीचा आनंद घेत एक वेगळाच आदर्श ठेवून दिला आहे। इचलकरंजी या शहरात प्रथमच इतरांसाठी प्रेरणादायी आहे। कामगारांना कामगार नाही तर आपल्या कुटुंबाचा भाग समजणारे मनोहर रेडेकर यांचे काम खरोखरच कौतुकास्पद आहे। या सहलीवेळी श्री दिलीप इंगळे यांनी आपले मनोगतात व्यक्त केले। मनोहर रेडेकर, सचिन रेडेकर, दिलीप इंगळे, सलीम नंदिलवाले, योगेश लाटणे, भरत उसने, सुनील वाडकर, जावेद चिकुडे, दयानंद सुनील मस्कर, बाळू गुरव, संदीप गुरव, मनवाडे, हेमंत धारवाड, लाटणे उमेश, आमने महेश आमने आदीसह अनेक कर्मचारी मालक यांचा सहभाग होता। न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह। आता आपल्याला आलेला ग्रुप जो आहे आपला मनोहर रेडेकरचा ग्रुप आहे। आपण फक्त आलो ट्रिपसाठी हा विषय नव्हे, फक्त आपण आलो मालकाने आपल्याला घेऊन आलो म्हणून आलो। आत्ता पण आत्तापर्यंत म्हणजे आपल्या कारखान्यामध्ये कुठला अजून मालक नाही की असं ट्रिपला वगैरे घेऊन येणार। आणि ह्या आपल्या मालकांचं म्हणजे त्या बाबतीत जरा सत्कार केला पाहिजे। आणि हे जे आहे की नाही इथून पुढं असंच चालावं ही आपली इच्छा आहे। नाही तर ते मालकच आहे, तेच की सगळे अपस्वार्थी आहेत। आजपर्यंत मी असं पहिल्यांदाच कामगार बंधू आहेत आणि मालक माझं दैवत आहेत, बरोबर आहे। आणि पूर्ण त्या दैवतने यासने बुद्धी दिली की कामगारांनी संपूर्ण सांभाळून घ्यायचं आणि कुठल्याही अडचणीला न जाता त्यांची अडचण त्यांनी आत्तापर्यंत सहकार्य करत आल्यात सगळ्यांनी, आणि इथून पुढं सहकार्य करावे। त्या वरच्या देवासने वरच्या मालकाला माझं पूर्ण कोटी कोटी नम्र विनंती आहे की खालच्या मालकानं सगळ्यांनी घेऊन आपला व्यवसाय पूर्णपणे सुरळीत चालावा। आणि इथून पुढं ज्या ट्रिपा पण निघतील, ज्या पण पुढं जाऊन येणाऱ्या ट्रिपा काय असेल ते त्यांच्या मनामध्ये काय असेल ते सगळ्यांनी आपण त्यांना सहकार्य करून आपण व्यवस्थित पार पाडू हीच माझी प्रार्थना आहे। आलो ट्रिपला सकाळी, गुरुवारी सकाळी आल्यापासून आपण पहिला कुणकेश्वरमध्ये गेलो, कुणकेश्वरमधून मालवणमध्ये आलो। मालवणमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा आपण बागेमध्ये जाऊन जेवलो आपण, पिल्याला सांगू नका। त्यानंतर आपण देवबागमध्ये रूम केलो, तिथं राहिलो आपण। त्यानंतर आपण किल्ला बघितलो शुक्रवारी, संध्याकाळी जेवण केलं, शुक्रवारी किल्ला बघून आपण सगळे ट्रिप सगळे एन्जॉय केलो। आणि एन्जॉय करत असताना कुणाचं काय म्हणजे प्रसंग तसा काय आला नाही, सगळ्यांनी आपापलं सांभाळून आपापलं सगळ्यांनी प्रवास केला। आणि प्रवास करण्याचा उद्देश म्हणजे कामगार लोकांना मला वाटत होतं म्हणजे वेळ मिळत नाही, घरात दररोज अडचणी असतात, काय ना काहीतरी प्रॉब्लेम असतात, आणि त्यातून एक निवांत एक वेळ मिळावा, आल्यानंतर कामाला उत्साह वाढावा एवढाच उद्देश होता। बाकीचं काय त्यामध्ये काय उद्देश होता। आणि ही एकजूट कायमस्वरूपी अशीच राहून दे। कामगारांनी असंच आपलं सहकार करावं, विश्वास करून काम करावं आणि प्रगती करावं आणि तागे प्रोडक्शन वाढवावं। आणि सर्व कामगारांनी एकजूट वाढणार कामाच्या बाबतीत असताना, कुणाच्या अडचणीमध्ये असताना का, कुणाच्या सुखदुःखात का असताना का, सगळ्यांनी सामील व्हावे। आणि आपल्या कारखान्यामध्ये लहान 22 वर्षापासून 75-70 वर्षांपासून काम करणारे सर्व कामगार आहेत, तरी सगळेजण आपापल्या सहकार्य करून ॲडजस्टमेंट करून चेष्टा मस्करीमध्ये वेळ घालवतात।
आणि माझ्यात काम करायला आल्याबद्दल सर कामगारांचे मी आभारी आहे. कोणत्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.